नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। पवई जयभीम नगरात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आणि रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेबांनी भेट दिली। सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांनी उद्ध्वस्त करण्यात आलेल्या झोपड्यांची पाहणी केली। त्यानंतर रहिवाशांची चर्चा केली। रहिवाशांना झालेल्या अमानुष्य मारहाणीची रहिवाशांनी कैफियत सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांकडे मांडली। त्याचा हा संपूर्ण वृत्तांत महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेलवर आपण पाहू शकता। पहले पत्थरबाजी हुई, इसके लिए हम लोग ये कर रहे हैं, मगर ये बिल्डर के लोगों ने पत्थरबाजी की है, ऐसा लोगों का आरोप है। और ये सब नाटक करके लोगों को बाहर निकालने के लिए सब नाटक हुआ है। तो इसके लिए मैं यहाँ के जो मनपा शासन है, महानगर पालिका का जो प्रशासन है, ये वार्ड ऑफिसर होके DHC होके सभी का निषेध करता हूँ। और पुलिस वालों ने भी इतनी तादाद में इन लोगों का बंदोबस्त किया अचानक इलेक्शन होने के बाद। और बारिश के सीजन में जो झुग्गियाँ तोड़ी है, इसके लिए हम इसको लेके कोर्ट में जाएंगे। इनका झोपडीधारकांना झालेली अमानुष्य मारहाण या ठिकाणी झोपडीधारक सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांना दाखवत आहेत। यावेळी कामगार नेते रमेश जाधव हेही उपस्थित होते। आम्ही वंचितचे ना, तुम्ही सांगा वंचितचे ना आम्ही। प्रकाश आंबेडकर आम्हाला साथ देते म्हणून तुम्ही आम्हाला मारता असं परत हे बघा बोला। हे बघा हे सगळं हे बघा हे वन दिसला पाहिजे। राजेवाडीतून आलाय हे बघा, याचा पण रिपोर्ट आहे। हे बघा हे इथं पण या पोराला मांडीपासून घरामध्ये 10 जणांनी मारलं। 10 दाखवा ना, ते वन दाखवा ना, मांडीपासून बापरे 10 जणांनी दाखवा ना। ते ठीक झाल्यानंतर थोडी चालणार आहे तुमची केस। हे बघा हे चालू झालं, मारामारी झाले, प्रेग्नेंट असताना मारलं। हा बोला बोला बोला, सांग तुझं काय झालं सांग। घरात असताना मला घराच्या बाहेर काढले, बोलले की ते की बाई बाहेर ये, तुला कोणी हात नाही लावणार, फक्त तुझं सामान घ्या आणि निघ। मला ठीक आहे, माझी मुलगी पण आहे 19 महिन्याची मुलगी। बोलले की बाहेर 19 महिन्याची यांची मुलगी आहे, त्या प्रेग्नेंट आहे स्वतः, आणि पोलिसांनी काय केलं? 8-9 जणांनी मला मारलं। बाहेर आल्या खाली पाडून मला मारलं। 8-9 जणांनी मारलं, मला खूप मारलं। त्यांच्या चेहरे पण आठवण आहे, सगळ्या आठवणी मला सगळ्या आठवणी। इथं नाही आहे, तिथं 2 जण आहेत, मारले सगळं हात काल खूप अशा पद्धतीनं जयभीम नगर मधील रहिवाशांवर पोलिसांनी अत्याचार केलेले आहेत। गरोदर असलेल्या महिला सुद्धा पोलिसांनी सोडलेल्या नाही आहेत। आणि आज हा सगळा जयभीम नगरामधील रहिवाशी आक्रोश करतोय की आमची घरं आम्हाला मिळालं पाहिजे, आमच्यावर अत्याचार का पोलिसांनी केलं त्याचं उत्तर मिळालं पाहिजे। मला पण मारलं त्या लोकांनी, असं डोक्यामध्ये डायरेक्टली मला त्यांच्या हातातलं माझ्या हातात साहब मेरे को भी बहुत लगा, मेरे को बाबा जावई एवढा व्हिडिओ लवकरात लवकर पाठव मला। हा कोणाचा मोबाईल आहे? नमस्कार, जय भीम। काल पवई जयभीम नगर येथील 500 पेक्षा जास्त झोपड्या मुंबई महापालिकेनं पोलिसांच्या मदतीनं उद्ध्वस्त केल्या। त्या उद्ध्वस्त झोपडीधारक भगिनीचे हे अश्रू आहेत। पवई येथील एका भूखंडावर 35 वर्षापासून हे रहिवासी वास्तव्याला आहेत।
500पेक्षा जास्त झोपड्या या भूखंडावर आहेत. हे सगळे झोपडीधारक आपल्या झोपड्यांवर बुलडोजर चालणार ह्या भीतीने बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर, शिवराय यांचे प्रतिमा लावून आपले घर वाचवण्यासाठी निकराचा प्रयत्न करत असताना काल त्या ठिकाणी पोलीस, मनपा कर्मचाऱ्यांनी झोपडीधारकांमध्ये मोठा संघर्ष झाला आणि यामध्ये शेकडो झोपडीधारक पोलिसांच्या अमानुष्य लाठी हल्ल्यामध्ये जखमी झाले. त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान 5 अभियंते आणि 15 पोलीसही जखमी झाल्याचे वृत्त आहे. या संघर्षाला हिंसक वळण लागल्याने रॅपिड ॲक्शन फोर्स आणि SRPलाही काल पाचारण करण्यात आले होते. याबाबतची महाराष्ट्र संध्या यूट्यूब चॅनेलने सविस्तर बातमी लावल्यानंतर आज महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा पुन्हा एकदा त्या ठिकाणी पोहोचले. ज्या ठिकाणी गरिबांच्या झोपड्या उद्ध्वस्त करण्यात आल्या त्या ठिकाणची रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब यांनी पाहणी केली. 700 लोक पोलिसांनी नंतर आतमध्ये घुसून लोकांना मारलं. ठीक आहे सर, तिकडे झोपड्या जरा झोपड्या त्या साईडला. पण 1992 पासून असतील 30 वर्ष त्यांच्याकडे काही रेकॉर्ड असेल या वरच्या लेवलला मतदान करून घेतलं त्यांच्याकडनं. 600 लोकांचे एका घरातलं 5 पकडलं, 6-5-30 30,000 मतदान झालं. आणि विशेष म्हणजे प्रायव्हेट लोक प्रायव्हेट लोक त्याला ही कधी 700 मगाशी आकडा सांगितला आम्हाला 700 आहे. चालू होतं आणि कधी आपलं कॉन्टॅक्ट करायला पाहिजे. एकदा पण हे लोक कधी आले नाही. 1 तारीखची नोटीस साहेब 3 तारीखला दिली. अधिकार पण नाही द्यायचं. साहेब बोलले कमिशनरांशी बोलणं झालं असे तर डिसिप्लिन झालं आणि ॲट्रॉसिटी दाखवून तुझं बायका बरोबर रस्त्यावर येते अशा पद्धतीने बोललं त्याला. आली असती तर हे घर वाचली असती त्यांची. काय 2 मिनिटाचं काम सवय लागली. हे झालं. हे भिकारी कार्यकर्त्यांच्या मागे भीक माग्यांबरोबर जातात आणि मी असं होतं. इतक्या झोपडपट्ट्या मुंबईतल्या माझ्याकडे 45 साली मोलमजुरी करून या ठिकाणी पत्र्याच्या झोपड्या बांधून वास्तव्य करणारे झोपडेधारक आता अशा या उद्ध्वस्त घरांच्यामुळे उद्ध्वस्त झालेले आहेत. ही सगळी उद्ध्वस्त अवस्था या चित्रामध्ये आपण पाहू शकता. आता आपलं काय होणार आणि आपण कुठे जाणार याची चिंता झोपडीधारकांना सतावते आहे. आणि मग या झोपडीधारक महिलांनी सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या कैफियत मांडायला सुरुवात. आमचा पैसा घेतली, सगळं घेतली, बस गेले ते. आता सगळे लोक उभे आहेत आपले. 25 आदमी लोग आए और उसको हमसे लेके गया. पुलिस आई क्या, कुछ चोर है क्या, कौन है क्या मालूम नहीं. जन बोलो बाबा साहब की पोती है. एकदा तरी एक माणूस होता की नाही येऊन आपल्या समाजात भेटायला पाहिजे होतं की सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब या ठिकाणी आलेले आहेत. तर तुमच्यातल्या सगळ्यांनी गडबड न करता जे काही एकाने उठून साहेबांना इथली काय हकीकत आहे ती तुमच्या मधल्यानीच सांगावी अशी आम्ही विनंती करतो. एकानेच उठो आणि कुणी गडबड करू नका, काही गडबड करू नका बिलकुल.
जरा मागे व्हा सगळे, खूप जागा आहे. मागे व्हा. झोपडीधारकांनी सरसेनाने आनंदराज आंबेडकर साहेबांना सांगितलं की 30 वर्षाहून अधिक काळ आम्ही येथे वास्तव्याला आहोत. की आम्ही जवळपास 30 वर्षाच्या वरती झालं आम्ही इथे राहतोय. 30 वर्षापासून आम्ही इथे राहतोय. आम्हाला प्रत्येक जागेवरती 30 वर्षाच्या अगोदरपासून स्थलांतरित केलं जातं इकडे तिकडे. ॲक्च्युअलमध्ये हे कुठल्या बिल्डरकडे प्रूफ नाही की ही जागा त्यांची आहे, नाहीतर त्यांनी आम्हाला कधीच वाचून काढला. दुसरी गोष्ट म्हणजे ह्यांची पहिलंच ही प्लॅनिंग झालेली की कोर्ट बंद असल्यावरती जी कार्यवाही आहे आपण इलिगल कार्यवाही आहे ते आपण करू शकतो. तर त्यावेळेसच त्यांनी बरोबर मोका बघितला साहेब. लीडर कोण होता तुम्हाला सांगा, तुम्ही कोणी पैसे खाऊन गेला बडबड नका करू. मला मी त्या DCPला पण दम दिला, म्हणजे कमिशनरला. तो म्हणतो 2017 पासून मी नोटीस पाठवतोय. ऐका एक मिनिट, तुमच्याकडे हे असतात नाही लीडर पैसे खाणारे, त्यांनी हे सर्व गोंधळ केलाय. ऍक्च्युली हे तोडायचं म्हणून तुम्ही काल पण जर म्हणजे 3 तारखेला नोटीस आली ना, तेव्हा जरी सांगितलं असतं तरी झोपड्या वाचल्या असतं. पण तुमच्याकडे ऐकून घ्या, तुमच्याकडे ही हरामखोर लोक आहेत, आपल्याकडे पैसे खाणारे आपले दलालच आपलेच आहेत, त्यांनी हे पैसे खाल्लेले आहेत. कळलं का? स्पष्ट सांगतो, हे पुढारपण करणारी हरामखोर अवराध आपल्यामध्ये पैदा झाली आहे आणि त्याच्यामुळे झालंय. मी या शब्दात सांगतो, कारण तुम्ही एवढ्या वर्षात तुमच्या झोपडीला हात सुद्धा लागू शकत नाही. आणि जी काय ऑर्डर बिडर म्हणतात ना, त्या यांना कोणालाही अधिकार नाही तसा ऑर्डर द्यायचा. आज मी त्याला बोलवतो, मला डेप्युटी कमिशनर साहेब तुम्ही आधी का नाही आलात? अरे म्हटलं ही माणसं माझ्याकडे आली असती तर मी आलो असतो ना, कारण आमच्याकडे अशी विद्वान पोरं आहेत, त्यांना समाज आणि आंबेडकर घराणं दिसत नाही. त्यांना सर्व मोठे मोठे लीडर दिसतात. काँग्रेस दिसते, राष्ट्रवादी दिसते, शिवसेना दिसते. हां, आणि जेव्हा तुटतात तेव्हा आमच्याकडे येतात. हा मोठा प्रॉब्लेम आहे. बरोबर आहे ना? हां, त्यामुळे झालं. आज एवढ्या मुंबईतल्या झोपड्यात शरद पवार पासून सिंगापूर 85ला पहिल्यांदा मी मुंबई स्टे ऑर्डर घेतली आहे. आज सुद्धा जाऊन बघा, खारला घटाळावरती झोपडी आहे, ती अजून तुटली नाही. त्या काळात स्टे ऑर्डर घेतलेली. हे आपले जे विकाऊ टाकाऊ काय असतात ना समाजामध्ये दलाल, त्यांच्यामुळं आपल्या समाजाचा सत्यानाश होतो. हे लक्षात घ्या. या समाजाने दलालांना सोडा. कळलं का? आणि आपल्याला एक तर अक्कल नसते, एक तर काही कायदा कळत नाही आणि उच्चार करणारे बरंच असतात समाज. पहिली तर फसवणूक आमच्या माझा ऐका. बोला. पहिली तर फसवणूक आशाबाई नंदू चौरे. आता ही कोण होती? ती सोय नेतागिरी येतं करणारी. ती होती तर पहिले काही वेल्डिंग केलेले रूम होते, तिने ती वेल्डिंग तोडून लोकांना 3-3 लाख रुपये तिने घेतले. तिने घेऊन ते रुमात घुसवले. आम्ही पहिले लोक जुने 2003 मध्ये माझ्या मुलीचा जन्म आहे. त्यांना माझ्या लेकराचं शिक्षण 15 इथं झालं. माझं राशन कार्ड, वोटिंग कार्ड, रेन कार्ड सगळं बँकेची बाजू सगळं काय माझं इथंच आहे. तर तिने अशी आम्हाला फसवणूक केली आणि पहिल्या सुरू मिटिंग घेतली भंतेजीनं, गुरु शिलबोधी इथं मिटिंग घेतली आणि भंतेजीनं काय सांगलं, नोटीस लावली आणि तुझ्या का बापाने लावली का रे, तुझ्या बापाचा छप्पर का गरीबाचं तोडतो म्हणून ती फाडून टाक. ती फाडून टाकल्याच्या बाद मध्ये नंतर मिटिंग झाली. यांची मिटिंग पहिले वलंप्यात झाली. बंद करा रे, छप्पर चालणार हे क्षेत्र कशाला लावता, तुमचं छप्पर चाललं ना, छप्पर वाचविण्याचे प्रयत्न करा ना, हे असं बोलला. पण भंतेजी आम्ही विश्वास केला. विश्वासाने आमचा गळा कापल्या केला. या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचे भंतेजी आहे. तुम्ही डायरेक्ट असे कुणाचे पण भंतेजींवरती विश्वास ठेवता? भंतेजी जाऊ दे, पण आपलं ऑफिस आहे, आंबेडकर भवन आहे, तिथं लोक कधी आला ते आला. 3 तारखेला तेव्हा काय अडचण होता का? मी पण नाही, मी मुंबईत पण कुठला पक्ष आला नाही. आणि आमची सगळ्या गरिबांची एक भीती की कोणाच्याही साह्याने आम्हाला काही भेटत असेल तर आम्ही त्याला मदत करू. या भीतीमुळे त्यांनी आम्हाला गळा कापलाय. आमचं कोणाला कुठल्या पक्षाला सपोर्ट करू असं काही नव्हतं. आणि काही मदत घ्यायला पाहिजे ना. मदत पाहिजे होती. 6 महिन्यापूर्वी या ठिकाणी आलो होतो, पण इथं काही लोकांनी विरोध केला की इथं कुठलाही नेता नकोय. पण ह्या गोष्टीमुळे हे घडलेलं आहे. हा आमचा आंबेडकर आणि आमचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आले. नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा. रेशन दुकानात काळा बाजार, पाणी खात्यात पाणी मुरतंय, पोलीस ऐकूनच घेत नाहीत.
अनधिकृत बांधकाम करणारी माफिया, पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही, प्रशासन निद्रा अवस्थेत. थांबा, घाबरू नका, आम्ही आहोत तुमच्यासोबत. समाजातील अनिष्ट प्रवृत्तींना आरसा दाखवण्याची आणि अन्यायाला वाचा फोडण्याची आम्ही हिंमत दाखवतो. साथ तुमची, हिंमत आमची. होला हो करता येत नाही आम्हाला. आम्ही प्रश्न विचारणारच धडक बेधडक. महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेल, आवाज महाराष्ट्राचा. चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. आपल्या सातत्यपूर्ण सहयोगाबद्दल धन्यवाद. तानाजी कांबळे, संपादक